ताई आज पोलीस अधीक्षकांकडे तुम्ही तक्रार दिली. काय तुमचं म्हणणं आहे? काल आपण बघितलं असेल की प्रभाग 1 मध्ये राजूनगरमध्ये जे भाजपाचे या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष होते, ज्यांचा आता राजीनामा घेतला आणि त्यांना पदावरून हटवलं, ते जिल्हाध्यक्ष या ठिकाणी काल त्यांनी प्रचार सभेत पट्टे वाटपाचे पत्र सगळ्या लोकांना दिले. खरं तर ही गोष्ट अतिशय चुकीची बाब आहे की असे पट्टे वाटपाचे पत्र कुठलाही शहर अध्यक्ष आणि विशिष्ट पक्षाचा हा देऊ शकत नाही. हा शासकीय कार्यक्रम आहे, शासनाचा कार्यक्रम आहे. एखाद्या पक्षाचा माजी शहर अध्यक्ष अशा पद्धतीचं कसं करू शकते, याच्या संदर्भात रीतसर तक्रार एक राहुल भोयर नावाचा इसम आहे, त्यांनी तक्रार केली. तक्रारीच्या नंतर माननीय उपायुक्तांनी या ठिकाणी SP ऑफिसला देखील पत्र पाठवलं आहे. त्याच्या संदर्भातच आज SP साहेबांना आम्ही भेटून काल जी तक्रार दाखल झाली, जो पट्टे वाटप करणारा माजी शहर अध्यक्ष या ठिकाणी कासनगोट्टुवार आहे, सुभाष कासनगोट्टुवार, काल झालेल्या तक्रारीत त्याचं कुठेही नाव नाही आहे. म्हणजे भाजपाचा कार्यकर्ता, भाजपाचा पदाधिकारी, त्याला वाचवण्याचा प्रयत्न हा भाजपाकडून कसं चालू आहे हे आपल्याला स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे. आमची स्पष्ट मागणी आहे की खऱ्या अर्थानं जो पट्टे वाटप करणारा, ज्याने आपल्या हाताने स्वतः पत्र या ठिकाणी दिले, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. रितसर त्याच्यावरती नियमानुसार कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे. त्याच्यासाठीच आम्ही या ठिकाणी आज माननीय SP साहेबाकडे भेटायला आम्ही सगळेजण, आमचे माजी मंत्री वसंतराव पुरके साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, विनोदभाऊ दत्तात्रय, आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आहोत. आम्ही याच्यानंतर परत आयुक्ताकडे जाणार आहोत. याच्यावरती रीतसर कारवाई झाली तर ठीक आहे, नाहीतर काँग्रेसचे कुठलाही पदाधिकारी कार्यकर्ता हा शांत बसणार नाही, जोपर्यंत त्या पदाधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल होणार नाही आणि त्याच्यावरती रीतसर कारवाई होणार नाही. ताई ही जी आहे हे बोगस पट्टे आहे असे म्हटलं जात आहे. म्हणजे खोट्या सह्या करून वाटप होत आहे असं एक तक्रार आहे. नक्कीच बोगसच हे पट्टे आहे. कारण महिन्याभरा आधी अतिक्रमण काढायचे पट्टे महापालिकेने सगळ्या लोकांना दिले आणि महिन्याभरातच आता तुम्ही परत आम्ही तुम्हाला पट्टे रीतसर देऊ असे या ठिकाणी बोलत आहे. 10 वर्षे त्यांची सत्ता होती, सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक होते, तेव्हा लोकांना ते पट्टे देऊ शकले नाही आणि आता या 2-4 दिवसातच पट्टे. म्हणजे एखाद्या पक्षाचा शहराचा अध्यक्ष हा कशा पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे दिशाभूल लोकांचा करायचा प्रयत्न करता, निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना खोटी आश्वासनं आणि खोट्या सह्या मारून, म्हणजे स्वतः तो सह्या आणि शिक्के या ठिकाणी कसे मारू शकतो, जेव्हा की हा विषय शासनाचा आहे. महसूल विभागाचे अधिकारी रीतसर पट्टे वाटप करल, कोण्या पक्षाचा शहराचा माजी अध्यक्ष कसे का पट्टे वाटप करू शकतो, हा देखील प्रश्न या ठिकाणी आहे. थँक्यू.